मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये। आज करूयात आपण गाजराची बर्फी। त्यासाठी मी हे गाजर स्वच्छ धुवून वरची सालं काढून असे कट करून घेतले। आता आपण हे कुकरला लावून 1-2 शिट्ट्या करून घेऊ। त्यामध्ये तूप टाकले आणि आता अगदी पोहे खाण्याच्या चमच्याने 3 चमचे रवा आणि 1 चमचा बेसन पीठ पण तुपामध्ये भाजून घेऊ। हे शिजलेले गाजर आपण स्मॅशरने स्मॅश करून घेतले। भाजलेल्या रव्यामध्ये आपण हे स्मॅश केलेले गाजर टाकून घेऊ। आपण स्मॅश केलेले गाजर आणि रवा एकत्र केले। आता त्यामध्ये हे 1 वाटी दूध टाकून घेऊ आणि थोडा वेळ शिजवून घेऊ, अगदी 5-7 मिनिट। दूध टाकल्यानंतर आता हे पुन्हा सर्व मिश्रण आपण कोरडं करून घेतले। आपण यामध्ये 1 वाटी साखर घेतली, ती टाकून घेऊ। आपलं मिश्रण छान तयार होत आले। आपण त्यात अर्धे ड्रायफ्रुट्स टाकू आणि अर्धे वरती सजवण्यासाठी ठेवूया। मिश्रण आपलं असं तयार झाले। इथे मी केकचं टीन घेतले, त्याला तुपाने ग्रीसिंग केले। आता आपण मिश्रण त्यामध्ये ओतणार आहोत। मिश्रण ओतून घेतले। आता आपण थोडंसं टॅप करून घेऊया। आपण वरती ड्रायफ्रुट्स टाकून घेऊ। टॅप करून घेतले ड्रायफ्रुट्स वरती आपण प्रेस करून घेतले। आता आपण ते सेट होण्यासाठी ठेवूया। चला तर तयार आहे आपली गाजराची बर्फी। त्यामध्ये बाइंडिंग येण्यासाठी मी थोडंसं रव्याचा वापर केला आणि अगदी 1 चमचाचं बेसन पिठाचा वापर मस्त टेस्ट येण्यासाठी केलाय। चला तर मग तयार आहे आपली गाजराची बर्फी। तुम्ही पण ट्राय करा, कमेंट मध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त रहा आणि चवीने खा। थँक यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।